आणि एक महत्त्वाची आणखी एक घडामोड शेतकऱ्यांसाठी अर्थात आनंदाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार आहे। बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। आपल्याला माहिती आहे पंतप्रधानांनी सत्तेत आल्यानंतर लगोलग ही पंतप्रधान किसान सन्मान योजना जाहीर केलेली होती। आता हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी शेतकऱ्याला या पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पैसे मिळत असतात। प्रत्येक हप्त्यासाठी 2000 असे हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत असतात। या वेळेला मंगळ हप्त्याचे पैसे वितरित करतील म्हणजेच रिलीज केले जातील। 20,000 कोटी हप्त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी रिलीज केले जातील। प्रभू वैद्यनाथाच्या या परळीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील आमचे सहकारी विक्रमरावजी काळे, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, आशीर्वाद द्यायला आलेल्या इथं उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो, खरं तर अनेकदा प्रारब्धाच्या गोष्टी मी सांगत आलो। माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत ज्यांनी 2012ला आदरणीय दादांवर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यावेळेस माझ्या सहित कुणालाही आज मी जे काय आहे ते होऊ शकतो याचा विश्वास माझ्या सोबत आलेल्या माझ्या सहकार्याला सुद्धा नव्हता। तो मात्र दादानी या ठिकाणी पूर्ण करून दाखवला। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो। दादा, अनेक गोष्टी झाल्या, आज मला मोकळेपणाने बोलायचं आहे। तुम्ही वेळेवर चालणार आहेत, पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन चालवायचं। ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता, ज्या तालुक्याच्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते, ज्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता, आणि इथं येऊन अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला। मी किती लहान आहे याची चर्चा झाली, पण सांगायला अभिमान वाटतो दादा, फक्त तुमच्यासाठी आज
90% आपला हा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे. इथे 90% प्रारब्धाच्या गोष्टी होत्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. हे सगळं करावं लागलं. आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचं सरकार एकत्र आहे. जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील, हरतोल. आपणही 2014ला पराजय बघितला. माझ्या सर्व सहकार्यांनी 2017ला पराजय बघितला. आपल्याला जय पराजयाचा कधीच महत्वाचं वाटलं नाही. पण कायम तुमच्या मनात काम करून, तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं, याच्या पलीकडे कुठलीही लालसा या माझ्या मनात नाही. हे प्रामाणिकपणानं आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी 19 मध्ये सत्ता आली. सत्ता आल्यानंतर का कुणास ठाऊक तुम्ही मला मंत्रिपदावर घेतलं, पण टार्गेटवर मीच होतो. मागील 5 वर्षात एकदा नाही दोनदा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली. एकीकडे कोविडचं संकट, दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा. या सर्व गोष्टीत मी प्रामाणिकपणानं तुम्ही दिलेली जबाबदारी तर पार पाडूच शकलो. पण तुम्ही सुद्धा 2019 मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता, तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला. हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावं. या परिस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकार्यांना सांगा, माझ्या जवळचे, माझ्या अगदी जवळचे, ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीच्या सुद्धा जीवनात संकट आलं तर त्या संकटाच्या काळात प्रामाणिकपणानं त्यांच्या पाठीमागे मी उभा राहिलो. आजही या परळी विधानसभा मतदारसंघात कुठलंही संकट आपल्या घरामध्ये आलं तर तुम्हाला कुणाचं घर दिसतंय? इमानदारीनं तुम्ही सगळी मायबाप जनता इथे, तुम्हा सगळ्याला विचारतो, कुणाचं घर दिसतंय? कुणाचं दिसतंय? अरे एवढा मोठा कोविडचा काळ आला. त्या कोविडच्या काळात ऑक्सिजन देण्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शन फुकट देण्यापर्यंत